साहेब, तुम्ही ऑनलाईन सट्ट्याचा विषय काढला तर केंद्र सरकारनं Dream11 आणि अन्य जे काही ॲप्स आहेत ज्यावर ऑनलाईन सट्टा लावला जातो त्यावर आता भारतात बंदी आणली. हो, पण असं आहे की मी भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी म्हणतो. सट्ट्याचे आणि ऑनलाईन गॅम्बलिंगचे इतर सुद्धा अनेक प्रकार आहेत जे कागदावर नाहीत आणि ते मॅक्झिमम गुजरातच्या भूमीवरूनच चालतात आणि काही प्रमाणात राजस्थानमधल्या भागातून चालतात, मध्य प्रदेशातून चालतात आणि लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयांचं ही उलाढाल असते भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये. तर आणि हे सगळे लोक जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतात, देणगीदार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना संरक्षण दिलं जातं नंतर. तर त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून भारत पाक सामना तुम्ही खेळवताय का? सांगा. आमचा असा आरोप आहे, नसेल तर सांगा तुम्ही. भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं हे कृत्य. खरं म्हणजे मला भारतीय क्रिकेटपटूंचं आश्चर्य वाटतं. त्यांना काही राष्ट्रीय भावना आहेत की नाही? जर असतील तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानबरोबर खेळायला जाऊ नये, पण ते जातील कारण त्यांच्यावरती अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा एक दबाव असू शकतो. राऊत साहेब, याच विषयातला एक शेवटचा प्रश्न की तुम्ही म्हणता आहात तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिलं, तुम्ही भूमिका मांडता आहात, पण सामना 13 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान दुबईत होणार हे आता जवळपास स्पष्ट आहे. अशा वेळेस मग शिवसेना युपीटीची पुढची भूमिका काय? नाही, आज मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी आम्ही चर्चा करू. आम्हाला असं वाटतं की हा विषय अत्यंत गंभीर आहे. या संदर्भातल्या लोकभावना अत्यंत तीव्र आहेत, अत्यंत तीव्र आहेत आणि या किती तीव्र आहेत हे आम्ही जेव्हा बाहेर लोकांमध्ये फिरतो तेव्हाही पाहतो. काल आदित्य ठाकरेजींनी सुद्धा हा विषय मांडला, स्वतः उद्धव साहेब हा विषय मांडत असतात. पण आता ह्या दुबईतल्या सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात देशामध्ये उमटू शकतात का याच्याविषयी आम्ही चर्चा करू.